कुठे विचारता मला, मी कुठे भविष्यवाणी नाही करू शकत तुम्हाला. बघा मला वाटतं आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, त्या सगळ्या गोष्टीचा चर्चा उत्तर मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती या सगळ्या गोष्टींचा जो विचार करूनच हे सगळे तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलो. आणि हे काय कुठे एका जागेसाठी, सत्तेसाठी, लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासासाठी जे आहे तिन्ही पक्ष एकत्र आले. आणि आपण त्याचा प्रत्येक पाहताय की गेल्या 2 वर्षांमध्ये जेवढ्या जनकल्याणकारी योजना आणल्या, जेवढ्या विकासात्मक कामं इथे झालेली आहेत, 2.5 वर्ष अगोदरचं पण सरकार पाहिलं आपण आणि या 2 वर्षाचं सरकार देखील आपण पाहिलं की या 2 वर्षांमध्ये आणि गेल्या 2.5 वर्षांमध्ये जमीन आसमानचा फरक जो आहे तो या दोन्ही सरकारमध्ये आहे. बघा मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय, पुन्हा मागच्या वेळेस पण युती होती, त्यावेळेस गुलाबराव आणि अनेकांच्या विरोधात भाजपाने तेच सांगतोय मी, कोण कुठे लढेल, कुठला पक्ष कुठे लढेल हे वरिष्ठ पातळीवरती जे आहे ही चर्चा होईल. जो जिथे निवडून येईल, विनेबल क्रायटेरिया असणार आहे, जो जिथे निवडून येणार तिथे मला वाटतं जे आहे वरिष्ठ पातळीवरचे सगळे नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि कोण किती जागा लढवेल याच्यावरती निर्णय घेतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. साहेब, शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभेला आपण सामोरे जातो आहोत. ह्या ज्या जागा आहेत आपल्या 4 आपण शिवसेना एकत्र असताना विजय झालेल्या जागा होत्या. आता शिवसेना शिंदे गट वेगळा आणि ठाकरे गट वेगळा आहे. अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही आढावा घेतल्यानंतर आपली परिस्थिती काय आहे मतदारसंघाची? मतदारसंघाची परिस्थिती एकदम चांगली आहे. लोकसभेमध्ये या मतदारसंघांमध्ये ज्या मतदारसंघाचा आज आढावा झाला त्या मतदारसंघामध्ये जेवढं लीड आहे त्याच्यापेक्षा जास्त लीड या विधानसभेमध्ये मिळेल एवढं आजच्या या आढावा बैठकीमधून मला दिसून आलं. कारण की संघटनात्मक बांधणी ही खूप स्ट्रॉंग आहे. इथे ज्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत आणि योजना फक्त सरकारच्या माध्यमाने नाही, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमाने, शिवसैनिकांच्या माध्यमाने प्रत्येक शिवसैनिक घरोघरी जाऊन या योजना इथे राबवलेल्या आहेत. त्याचा फायदा देखील नक्की येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल. आणि आपण पाहिलं की लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट जे आहे हे खऱ्या शिवसेनेचं जे आहे हे जास्त होतं. सगळ्यात चांगलं स्ट्राईक रेट जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये मिळालं. त्याच्यापेक्षा जास्त जागा देखील निवडून आल्या असत्या, पण त्याची उणीव जी आहे ही या विधानसभेमध्ये आम्ही भरून काढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.